थँक्यू. आम्ही जयंत भाई आणि मजिद आणि ऑल क्रीडा सातारा गाईज, थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल द ऑनर यू हॅव गिव्हन टू मी. खरं सांगायचं तर आम्ही माझी ओळख करून दिली, किंवा आता आजकाल पुण्यामध्ये पण कधी कधी तसं होतं की माझी ओळख ऐकून मला असं वाटतं की या लोकांनी बिल्डरला बोलवलं आहे की एका वाईल्ड लायफरला का एन्व्हायरमेंटलिस्टला बोललाय का मास्तरला बोलवलं आहे. पण लेट मी टेल यू गाईज फ्रँकली की जे मी आणि जयंत भाईंनी जे काय विचार शेअर केले, मला स्वतःला नेहमी असं वाटतं की वी आर बिल्डर. आपण वी बिल्ड बिल्डिंग आणि इट इज अवर प्रोफेशन अँड इट इज अवर बिझनेस टू अर्न मनी. ओके, पण आपल्या बिझनेसमधनं पैसे मिळवायला सगळेच जण धंदा करतात. आणि लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, मी आज इथे एक बिल्डर आणि व्यावसायिक म्हणून जितका आहे त्याच्यापेक्षा जास्ती मी एक सामान्य माणूस व्यवसायात आल्यावर काय होतं किंवा याच्यासाठी जास्ती आहे असं मी म्हणेन. याचं कारण व्यवसाय करताना आपल्याला सगळ्यांनाच अडचणी येतात आणि त्या सगळ्या आपल्या अडचणींमधनं आपण शिकतो. बरेचसे लोकांना फॅमिली बिझनेसेस आहेत, काही लोकांच्या सेकंड थर्ड जनरेशन बिझनेसमध्ये आहेत, कुठल्या ना कुठल्या व्यवसायात आहेत. मला ते भाग्य नव्हतं कदाचित, म्हणून अक्कल थोडी उशिरा आली. कारण घरचे सगळे शिक्षक किंवा प्रोफेशनमध्ये होते आणि मी जयंत भाईंना गमतीने सांगितले की माझ्या 10 पिढ्यात कोणी साधं अंड पण विकलं नव्हतं. फ्लॅट विकणं तर फार पुढची गोष्ट होती. सो आय थिंक जे मी आज शेअर करणार आहे किंवा जे मला शेअर करायचं आहे ते कदाचित मी एक फार मोठा टर्नओव्हर केलेला बिझनेसमन म्हणून नसीन. माझ्यापेक्षा पुण्यामध्ये जवळपास 500 तरी मोठे बिल्डर असतील माझ्याहून, इफ यू काउंट इन व्हॉल्युम्स. बट आय डोंट थिंक की इट्स नॉट ओनली व्हॉल्युम्स वी शुड थिंक अबाउट, इट्स द वे वी डू अवर बिझनेस दॅट मॅटर्स मोर, इज वॉट आय ऑलवेज फेल्ट अँड आय हॅव डन दॅट वे. आणि कुठेतरी हे तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करावं असं वाटलं आणि तो मोका, तो बहुमान तुम्ही मला दिला. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. सेकंड, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला सातारी पाहुणाचार घ्यायला मनापासून आवडतं. मी स्वतःही एक प्रकारे मी आणि अमेयानी सोबत काम केलेलं आहे. आय एम इक्वली सातारकर बिल्डर ऑल्सो, यू कॅन से. जकातवाडीला खिंडीतल्या गणपतीच्या खाली मी आणि अमेयानी प्लॉटेड लेआउटचा आम्ही एक प्रोजेक्ट केला आणि सक्सेसफुली तो कम्प्लीट पण झालेला आहे. सो आय एम पार्ट ऑफ सातारा क्रीडा इक्वली बाय वर्क ऑल्सो, नॉट जस्ट झूम मीटिंग ऑर गेस्ट म्हणून. आणि दॅट्स वाय आय इमिजिएटली ऍक्सेप्टेड द इन्व्हाइट. कारण आपल्याच स्वतःच्या घरामध्ये प्रेमाने शेअरिंग कधी जास्ती चांगलं वाटतं पाहुणा म्हणून कुठे जाण्यापेक्षा. सो डोंट कन्सिडर मी ॲज युअर गेस्ट ॲट ऑल. आय नेव्हर कन्सिडर माय सेल्फ गेस्ट ॲट ऑल. सेकंड इज, मी पुणेकर कमी आहे, नागपूरकर जास्ती आहे पैदाशी. सो रिझॉर्व पणा जमत नाही. म्हणजे जे काय ते तोंडावर, जे काय ते मोकळं. दॅट इज त्यामुळे कदाचित अमेयानी जे सांगितलं की सगळ्या गावभर मित्र आहेत सगळीकडे, किती बँक बॅलन्स आहे ते विचारू नका, किती मित्र आहेत ते डेफिनेटली खूप जास्ती सापडतील. आय थिंक आय काउंट माय वेल्थ इन दॅट ऑलवेज अँड दॅट हॅज सपोर्टेड मी अँड दॅट्स अगेन अनदर आस्पेक्ट ऑफ बिझनेस विच इज वॉट आय रिअलाइज ऑल्सो इन लॅटर थिंग. ओके, व्हेरी फ्रँकली जे मगाशी मी थोडंफार प्रोल्यूक बोललो ते ॲज अ से की इट्स नॉट अबाउट जस्ट डुईंग बिझनेस अँड मेकिंग मनी. वी ऑल आर इन. जर पैसे नसतील तर बिझनेस कशाला करायचा. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे खूप चांगल्या म्हणी आहेत की ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं. तर मला आजही जरी कोणी विचारलं की तू बिझनेस का करतो, तर मी स्पष्ट सांगतो की मी पैसे कमवायला बिझनेस करतो. पण इश्यू असा आहे की तुम्ही त्या कमवलेल्या पैशाचं काय करता आणि कशा पद्धतीने तो पैसा वापरता याच्यावर आय थिंक तो बिझनेस गुड बिझनेस आहे का बॅड बिझनेस आहे ठरतं. या मताचा मी आहे फ्रँकली. सो नाव कमिंग बॅक टू आपला जो आजचा सब्जेक्ट आहे, मला हे कोट भयंकर आवडतं जेव्हा मी आपला बिझनेस म्हणतो की एनी बिझनेस विच मेक्स ओनली मनी इज अ बॅड बिझनेस. सी ऑब्विसली वी शुड गो फॉर मनी मेकिंग, पण द वे वी अलॉंग विथ मेकिंग मनी, रिअल इस्टेटने आपल्याला पैशाशिवाय अजून काय दिलेलं आहे ते अनफॉर्च्युनेटली आपण विसरतो आणि वी फोकस ओनली ऑन दॅट. अँड समवेअर आज जे काही आपल्या रिअल इस्टेटच्या विषयी लोकांचं मत झालेलं आहे किंवा लोकांचा
गैरसमज जे काय असेल ते झालेलं आहे. त्याचं कारण कुठेतरी आपल्यातल्या प्रत्येकाने या बिझनेसकडे फक्त मनी मेकिंग म्हणून बघितलं आणि त्याच्या बरोबरीने काही वेगळं पण हा बिझनेस आपल्याला देऊ शकतो. क्रिएटिव्हिटी म्हणा, नॉलेज बेस म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, मग ते सातारा असो, मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो. आय थिंक यू ऑल नो व्हॉट पीपल look at us as a builder. So this quote should be focus of our entire philosophy is what I have always believed, and that's why I started my sharing with this particular quote. And then coming back to कालपर्यंत आपल्याला कोणालाही नेक्स्ट स्लाइड प्लीज, नेक्स्ट स्लाइड. कालपर्यंत आपल्यातल्या कोणाला कधी असं वाटलं नाही की आपण रिअल इस्टेट विषयी विचार करावा किंवा रिअल इस्टेटचा प्रेझेंट सीन काय आहे, फ्युचर काय आहे या इश्यू विषयी. पण सडनली आता आपल्याला असं का वाटायला लागलं? याचं कारण वी नेव्हर कन्सिडर दिस पर्टिक्युलर थिंग ॲज अ रिअल बिझनेस ॲज सच. मी हे स्टेटमेंट किपिंग ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांच्या आपल्या जे सिनियर्स आहेत, देर आर गुड पीपल इन अवर बिझनेस ऑल्सो, त्यांच्याविषयी ठेवून म्हणतोय. पण समहाऊ मी मगाशी माझ्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आय एम नॉट सेईंग दिस ॲज अ बिझनेसमन संजय देशपांडे, बिकॉज आय एम नॉट दॅट बिग ऑन बिझनेस स्केल इफ यू काउंट इन टर्म्स ऑफ व्हॉल्युम्स ऑर बॅलन्स शीट. मी हे केवळ एक लॉजिकल अनालिसिस कॉमन माणसाचं या बिझनेस विषयीचं आहे, त्या अँगलनी हे अनालिसिस करतोय की आपल्याला ही वेळ आली आज की व्हॉट इज द सीन आहे आजचा रिअल इस्टेट. सगळीकडे एकदम बोलायला लागले की काय फ्युचर रिअल इस्टेटचं, काय भवितव्य आहे, काय होणार आहे, दॅट काइंड ऑफ थिंग. अशी वेळ आत्ताच का आली? याच्याविषयी खूप छान स्टोरी एका झेनच्या पुस्तकात मी वाचली होती. त्याची जी सिनॉनिमस आहे त्या स्टोरीचं पान मी शेअर करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज, नेक्स्ट स्लाइड. हा, सो तुमच्या स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनवर ही जर स्टोरी दिसत असेल तर फार गमतीशीर पुस्तक आहे हे पुस्तक मी क्रीडा साताऱ्याला गिफ्ट म्हणून नक्की पाठवेन. हे छोट्या छोट्या कार्टून स्टोरीजचं पुस्तक आहे, याच्यातनं जीवनाची फिलॉसॉफी कळते. याच्यामध्ये बुद्ध विच इज की ऑफ झेन फिलॉसॉफी त्याच्या शिष्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही एक माणूस एक मंक चाललेला आहे आणि तो मंक त्याला दुसऱ्या तो बघतो की एक माणूस दातानी एका फांदीला धरून लटकलेला आहे एका याला, आणि तो खालनं काढलेला माणूस त्या दातानी लटकलेल्या मंकला काही दुसरा प्रश्न विचारतो की कुठला तरी ऍड्रेस असेल किंवा काय असेल. आता गंमत अशी आहे की बुद्धिझम मध्ये अशी एक थिअरी आहे किंवा एक रॅच्युअल आहे की तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं भाग आहे आपल्या विक्रम वेताळ गोष्टींमधल्यासारखं, बिकॉज यू आर अ मंक अँड यू आर सपोज टू आन्सर. आता गंमत अशी आहे की या माणसाने त्या दातानी ज्या माणसाला फांदी पकडलेली आहे त्याला प्रश्न विचारल्यावर त्या माणसाची द्विधा मनस्थिती आहे की उत्तर द्यावं तर फांदी सुटून आपण खाली पडतो आणि जीव जाईल आपला, आणि उत्तर नाही दिलं तर आपल्या मंकनेसचा डिसरिस्पेक्ट होतो. तर बुद्ध ही स्टोरी त्याच्या डिसिपल्सना सांगतो आणि त्यांना विचारतो की अशा परिस्थितीत त्या दातांनी लटकलेल्या मंकनी काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे. तर सगळे कन्फ्युज होतात की नक्की काय करायचं वगैरे वगैरे. एकच त्यातला ज्ञानी किंवा शहाणा जो काय गुरु हे शिष्य असतो तो म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण मी पहिले हे विचारतो की हा माणूस दातांनी लटकायला तिथे गेलाच कशाला असा विचित्र कंडिशन मध्ये. सो कुठेतरी आजची आपली रिअल इस्टेटची अवस्था त्या दातांनी पकडलेल्या माणसासारखी झालेली आहे असं मला नेहमी वाटतं. याचा अर्थ असा नाहीये की आपण बिझनेस नाही करायला पाहिजे अशा फिक्स मध्ये आणून ठेवताना. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एंटर करताना आपण काय कुठे पोचतोय आणि काय जाणार आहे याची माहिती नसताना जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपली त्या दातांनी पकडलेल्या मंक सारखी अवस्था होते. इज व्हॉट आय हॅव कन्क्लुडेड टू माय सेल्फ. सो कमिंग बॅक टू अवर बिझनेस फिलॉसॉफीज अँड रिअल इस्टेट, सगळ्यात पहिले फार महत्वाचं आहे की आपण कुठल्या डायरेक्शनने चाललोय आणि आपल्याला कुठल्या डेस्टिनेशनला जायचं आहे. मग ते भले मला टाउनशिप करायची आहे का, मला 2 बिल्डिंग बांधायचे आहेत का, मला सिंगल स्टँड बिल्डिंग बांधायची आहे, दॅट दोज आर थिंग्स फॉल लॅटर्स. पण बेसिकली अनफॉर्च्युनेटली रिअल इस्टेटमध्ये मी बरेचदा असं बघितलेलं आहे की वी जस्ट गो ऑन ॲज पर अवर व्हिम्स, आणि मग अडकल्यावर आपण विचार करायला लागतो की अरे आता कसं करायचं किंवा आता काय करायचं. आणि कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये आजची अनसर्टिनिटी जनरेट झाली आहे, त्याच्या मागे आपल्या सगळ्यांचाच हा स्टँड आपल्या बिझनेसकडे बघायचा कारणीभूत आहे असं माझं मत आहे. सो दॅट्स वाय आय चोज दिस स्टोरी. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नाउ कमिंग बॅक टू अगेन झेन विषयी असं म्हणतात की झेन हा मोस्ट नॉन रिलिजियस रिलिजन आहे. त्याचबरोबरीने मी रिअल इस्टेट विषयी नेहमी गमतीने म्हणतो की हा मोस्ट नॉन प्रोफेशनल प्रोफेशन आहे आपला.
याचं कारण असं आहे माहितीये का, तुमच्यातल्या सगळ्यांना कदाचित हसू येईल, जयंतभाई विथ ड्यू रिस्पेक्ट टू आपल्या सगळ्यांचे मैत्री आणि आपण सगळ्या पण काही गोष्टींमध्ये वी टू लॅक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. की बेसिकली तुम्ही एक गंमत विचारा कुठल्याही माणसाला, जो ज्याला तुम्ही विचारा की इफ यू वॉन्ट टू मेक मनी, पैसे कमवायचे तुला काय बनशील, तर तो म्हणेल मला बिल्डर बनायचं आहे. ओके, पण कुठल्याही अकॅडमिक्स वाल्या माणसाला तुम्ही विचारा की IIT मध्ये IIM मध्ये पासआउट झालेले आहेत किंवा टॉपर कॉलेजेसमध्ये आहेत, सुपर पहिल्या 5 मध्ये इंजिनिअरिंग मध्ये JEE मध्ये आलेले आहेत, त्यातल्या कोणी रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचा विचार करतो का? विचारा बरं. जेवढ्या लोकांचे मी 10वीतल्या किंवा 12वीतल्या बोर्डात आलेल्या मुलांची इंटरव्ह्यू वाचतो गेले 20 वर्ष, एकाने मला बिल्डर बनायचं असं सांगितलेलं नाही. प्रत्येकाला IIM मध्ये जायचं असतं, IIT मध्ये जायचं असतं, कॉम्प्युटर्स मध्ये जायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, अजून कुठे एरोनॉटिकल करायचं असतं. पण एकही टॉपर आलेला मुलगा की कलेक्टर व्हायचं असतं, IAS द्यायचं असतं, IPS द्यायचं असते, एकही 12वी किंवा 10वीला टॉपर आलेला मुलगा मला बिल्डर करिअर बनायचं आहे किंवा रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं आहे असं म्हणताना मला कधी दिसला नाही. आय थिंक मला काय आश्चर्य वाटतं की व्हाय दिस, व्हाय आपण असं काय इमेज करून घेतली आपण स्वतःची की कुठल्याच चांगल्या ब्रेनला आपण बिल्डर व्हावं किंवा रिअल इस्टेटमध्ये यावं असं वाटत नाही. याचा अर्थ आपण सगळे ज्या लाईनमध्ये आपल्याला ब्रेन नाही असं नाही, डोंट टेक इट दॅट वे. पण जनरली तू कधी विचारून बघा की तुम्हाला हेच उत्तर मिळेल, कुठलाच मुलगा सांगणार नाही की मला बिल्डर व्हायचं आहे. याचं रिझन काय आहे? या सगळ्या गोष्टींचा, या व्हाय ज्या आहेत ना, याचं कुठेतरी या सगळ्या व्हायचं रिलेशनशिप आपल्या आजच्या बिझनेसच्या अवस्थेमध्ये दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणून मी या सगळ्या सुरुवातीच्या प्रोल्यूक घेतल्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याचा जर तुम्ही याचा रेट्रो, मी कमिंग बॅक, मी मुद्दामून पार्श्वभूमी का सांगतोय, कमिंग बॅक टू अवर टुडेज सब्जेक्ट, की आपण रिस्पेक्ट लॅक करतो. आज कुठेही प्राऊडली तुम्ही सांगायला गेला, आज गव्हर्नमेंट ऑफिसर्स असू दे, आज NGOज असू दे, आज सोशल वर्कर्स असू दे, आज समाजातले उच्चभ्रू सोकॉल्ड लोक असू दे, या सगळ्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली बिल्डर म्हणून आपल्या पॉवरला, आपल्या मनी पॉवरला, आपल्या मसल पॉवरला, आपल्या रिलेशन्स पॉवरला व्हॅल्यू आहे, रिस्पेक्ट आहे, पण फिअरफुल रिस्पेक्ट आहे. एखाद्या टीचरला, एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला किंवा एखाद्या डॉक्टरला किंवा एखाद्या वकिलाला किंवा एखाद्या CA ला, एखाद्या कलेक्टरला, IAS IPS ला जसा रिस्पेक्ट मिळतो तसा आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही, ही फॅक्ट आहे. या सगळ्याचं कारण, आणि तो रिस्पेक्ट आपण विकत नाही घेऊ शकत. तो रिस्पेक्ट आपल्याला आपल्या ऍक्शननी मिळवावा लागेल. अँड दॅट्स वाय अगेन आय लिंक दॅट हेनरी फोर्ड्स कोट, की आपल्या बिझनेसनी पैसे कमवले असतील, आपल्या बिझनेसनी पॉवर कमवली असेल, पण आपल्या बिझनेसनी पब्लिकच्या कॉमन मॅन मध्ये रिस्पेक्ट नाही कमवलेला अजून. आणि हे काही वर्ष होत नव्हतं, त्याचे परिणाम कुठेतरी आज आपल्याला भोगायची वेळ आली आणि त्याच्यामुळे हे सेल्फ अनालिसिस करायची या सगळ्या गोष्टींची गरज आहे, इज व्हॉट आय फील. नेक्स्ट. सो नाऊ व्हाय दिस इज हॅपनिंग. आणि मग म्हणून आपल्याला असा विचार होतो की आपल्या सूचनांना अर्बन डेव्हलपमेंट किंमत देत नाही, आपल्या व्हिजिटिंग कार्डला कलेक्टर साहेब वेळेत ऍक्सेप्ट करत नाहीत, आपल्या व्हिजिटिंग कार्डला मंत्रालयामध्ये कोणी उभं करत नाही. याचा सिंपल लॉजिक काय आहे की जसं आज कॉमर्समध्ये किंवा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, जसं ऑटोमोबाईलच्या लोकांची हे आहे, जसं म्हणजे आज जसं महिंद्राला किंवा टाटाजना किंवा TVSचे लोक असतील किंवा हिरोचे मुंजाळ असतील, या लोकांना ऑटोमोबाईलच्या रिलेटेडच्या पॉलिसीजमध्ये जी व्हॅल्यू आहे, किंवा अझीम प्रेमजीला किंवा नारायण मूर्तींना जी IT रिलेटेड पॉलिसीजमध्ये जी व्हॅल्यू आहे, तेवढा व्हाईल्स किंवा बायोटेकमध्ये शॉ मुजुमदार या लोकांना जी व्हॅल्यू आहे, तेवढा आपल्याला बिल्डिंग लाईनच्या पॉलिसी डिझाईन करताना कधीच का रिस्पेक्ट दिलात नाही किंवा आपले मतं विचारता घेतल्यात नाही. बिकॉज देर इज अ conception in common man's as well as system's mind. What is government? Government is nothing but reflection of a common man. त्यांच्या डोक्यांमध्ये फिट आहे की बिल्डर लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि त्यांच्यामुळे सोसायटी ॲज होल बिल्डर्स डोंट थिंक. अँड दिस इज व्हॉट हॅज मेड, जे रूल आपल्यावर लादले गेले किंवा जे रूल आपल्यापर्यंत आलेले आहेत त्या सगळ्याचा परिणाम हा झालेला आहे की टेक अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ UDCR आणि चेंजिंग रूल्स. आणि ह्या सगळ्या आपल्या बॅकग्राऊंडचा विचार करून आपल्याला आपल्या इथून पुढचे बिझनेसचे पावलं बदलावे लागणार आहे. सिंपल एक्झाम्पल घ्या, UDCR सारखी गोष्ट होती, 6 वर्ष लागले, म्हणजे नथिंग रॉंग. मी UDCR बरोबर आहे किंवा चूक आहे या डिबेटमध्ये मी आता जात नाहीये. आता UDCR आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवर काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली द एंटायर पॅन्डेमिक हॅज चेंज द गेम ऑफ रूल्स, इज व्हॉट आय एम सीइंग.
म्हणजे इथून पुढचा प्रत्येक रुपया, ते चायना वॉरमध्ये आपल्यातल्या किती लोक होते माहित नाही, आपण खूपच लहान असू किंवा पण जे काही असू शकतील सिनियर मेंबर, असं म्हणायचे की एक गोली एक जान, अशी आपल्या इंडियन आर्मीनी हे दिली होती आपल्या सोल्जर्सला. याचं कारण ॲम्युनेशन महाग होतं आणि आपला देश गरीब होता, आणि एक गोळी वाया गेली, नेम चुकला म्हणजे आपले पैसे वाया गेले देशाचे. तसं आता व्हॅल्यू फॉर मनी हे आपल्या मिडल क्लासमध्ये पहिल्यापासून दॅट कन्सेप्ट इज व्हेरी सेट इन मिडल क्लास. आणि टेक माय वर्ड, दिस पॅन्डेमिक हॅज मेड importance of value for money to even richer classes also in entire society is what I am observing. No more, कालपर्यंत जे सो कॉल्ड रिचर क्लास होते एका पॅन्डेमिक मुळे ते नॉर्मल क्लासचे खाली गेलेले आहेत. आणि त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथून पुढे माझ्या मते तरी लोक गरजेसाठी वागतील. मग ते घर असो किंवा जीनची पॅन्ट घेणं असो किंवा नायकेचा शू घेणं असो, ते गरजेपोटी स्पेंड करतील. आणि त्यांची गरज आपण ठरवू शकणार नाही, त्यांची गरज त्यांनी ठरवायची आहे. ओव्हरऑल मी पुण्याविषयी बोलतोय कारण मी पुण्यातलं बघत चाललोय, पण आपली बिल्डर मेंटॅलिटी नियर अबाउट स्पेक्ट्रम टू द स्टेट अँड कंट्री सेम आहे. आपण लोकांच्या गरजा ठरवतो. मला टाउनशिप लॉन्च करायची आहे म्हणून मी टाउनशिप लॉन्च केली, मला मार्बल फ्लोरिंग द्यायचं आहे म्हणून मी मार्बल फ्लोरिंग लॉन्च केलं, मी म्हणतो की माझ्या क्लायंटला हे पाहिजे म्हणून मी हे दिलं, ही स्पेसिफिक दिली. अरे पण खरोखर त्या क्लायंटचा रिक्वायरमेंट, त्या क्लायंटच्या नीड, त्या क्लायंटचा डिमांडचा व्हॉल्यूम हा आपण कधी स्टडीज केला नाही. सी अगेन, दिस मे नॉट बी अ प्लॅटफॉर्म टू स्पीक ऑल दिस थिंग्स, बट आय फील लाईक शेअरिंग. याचं कारण सातारासारखं लहान गाव, म्हणजे पुण्याच्या तुलनेत लहान मोठं, मी ज्या गावात आलो खामगावच्या आमच्या दृष्टीने सातारा सुद्धा दुबई आहे खामगाववाल्यांसाठी, आणि वातावरणाच्या दृष्टीने नक्कीच कन्सिडरिंग पुण्यातलं आताचं वातावरण बघितलं तर. पण स्पीकिंग टू द डिमांड्स वर्सेस व्हॉल्यूम्स जनरेटेड वर्सेस व्हॉल्यूम्स सप्लाइड इन द पॅकेज वी आर गिव्हिंग, ऑल दिस थिंग्स, इट्स हाय टाइम वी शुड थिंक अबाउट इट. म्हणजे उद्या मी पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं बघतोय. एक वेळ होती की प्रभात रोड, भांडरकर रोड किंवा लॉपाज रोड किंवा डहाणूकर कॉलनी, मयूर कॉलनी याच्यासारखी प्राईम एरिया आहेत. इथे रिडेव्हलपमेंटचा व्हॅल्यू काय, तर काहीच पर्टिक्युलर फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ओके, सो आज जर मी प्रभात रोडला 50 फ्लॅटची स्कीम केली विकला जाईल, 100 फ्लॅटची स्कीम केली विकला जाईल, कारण 2 कोटी 3 कोटींनी देणारे तेवढे लोक आहेत. पण उद्या जर मी प्रभात रोडला 1000 फ्लॅटची स्कीम लॉन्च केली तर 3 ते 4 कोटी रुपये देऊन 2 बेडरूम 3 बेडरूम फ्लॅट घेणारे लोक प्रभात रोडमध्ये 1000 लोक आहेत का? मग किती लुक्रेटिव्ह माझ्याकडे 1000 फ्लॅटचं प्रपोजल आलं तर मी ते लॉन्च करावं का? असे सगळे कॉल तेव्हाही घ्यायची गरज होती 5 वर्षापूर्वी. आणि आता तर विथ युडीसीआर अँड काइंड ऑफ टीडीआर अवेलेबल टू अस, दीज काइंड ऑफ चॅलेंजेस आर ऑलटुगेदर डिफरंट. म्हणजे कोविड आणि युडीसीआर मुळे ऍट अ टाइम 2 चॅलेंजेस आपल्या समोर आले. हे माझं पर्सनल मत आहे जे मी बिझनेसकडे बघतोय. एक चॅलेंज होतं की लोकांना जे उद्या नाहीच आहे, सी स्लोली, आय एम सॉरी, आय एम ऑडिबल ना, आम्हाला आवाज येतो व्यवस्थित? ओके, सो बेसिकली जे कल्चर एका फ्लॅट बाईंग ग्रुपचं झालं होतं, म्हणजे 30 ते साधारणतः 45चा फ्लॅट बायर एज ग्रुप झाला होता. जो आम्ही जेव्हा बिझनेस सुरू केला 25-30 वर्षापूर्वी, जेव्हा म्हणजे बिझनेसमध्ये आलो तेव्हा जो फ्लॅट बाईंगचा एज ग्रुप 55 अँड अबोव्ह होता, तो आज 30 वर्षामध्ये किंवा 28 वर्षामध्ये माझ्या आता लिटरली 25 ते 35-40 पर्यंत येऊन थांबलाय. 2 जनरेशन शिफ्ट झाल्या, ऍटिट्यूड बदलला होता. म्हणजे प्रत्येक पैसा पुरवून वापरायचा, जपून वापरायचा असा ऍटिट्यूडनी फ्लॅट घेणारे लोक होते. तर उद्या नाहीच आहे अशा पद्धतीने खर्च करणारे लोक फ्लॅट बाहेर झाले होते. ऑब्व्हियसली त्यांना फ्लॅट विकणं, त्यांच्या वेस्टचे त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेणं आणि त्यांच्या मानसिकता समजून घेणं वॉज इझियर, बिकॉज दे वर स्पेंडिंग और दे वर रेडी टू लिव्ह लाईक देर इज नो टुमॉरो. दिस आय सीन हॅपनिंग ओव्हर हिअर. पण नाऊ again the pandemic has made them realize that all generation, boss, there is tomorrow and you have to survive that tomorrow also. It's not that there is no tomorrow, and things can change so rapidly that your entire calculation go for toss. आता ही जनरेशन जी आपली फ्लॅट बायर होती वय वर्ष 27-28 ते वय वर्ष 40-45 मधली, आता ही आपली फ्लॅट बायरांची मेंटॅलिटी या कोविडमुळे बदललेली आहे. हे आपल्याला समजून घेऊन मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंतच्या ज्या काय आपल्या बिझनेसच्या फ्लॅट विकण्याच्या आयडियोलॉजीज होत्या त्या आता नाही चालणार. म्हणजे साधं तुम्हाला सांगतो की मी फेसबुकचं उदाहरण देतो. फेसबुक आपण 10 वर्षापूर्वी फेसबुक वॉज सपोज टू बी इन थिंग
आणि आता फक्त रिटायर झालेले लोक फेसबुकवर असतात आणि बाकी सगळे लोक इन्स्टावर गेले. आता उद्या इन्स्टाच्या ऐवजी अजून काहीतरी असेल. सो जेव्हा म्हणजे मी बिझनेसकडे बघायचा ऍटिट्यूड का सांगतोय, आपण कसं दुसऱ्यांकडनं शिकलं पाहिजे. मार्क झुकरबर्गनी फेसबुकच्या एक 4 वर्षापूर्वी हार्वर्ड्समध्ये एक लेक्चर दिलं होतं आणि त्यांनी त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की माझा नेक्स्ट कॉम्प्युटर जेव्हा कोविड यायचा होता तेव्हा इन्स्टा यायचं होतं. आणि गंमत बघा, मार्क झुकरबर्गनी इन्स्टा विकत घेतला तेवढा आणि व्हॉट्सअप पण विकत घेतलं. तर झुकरबर्गनी त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मला भीती वाटत नाही स्नॅपचॅट किंवा अदर प्लॅटफॉर्म किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल की ते फेसबुक काढतील किंवा अलिबाबा जॅकमा ते फेसबुकमध्ये काढतील. मला या लोकांची भीती वाटत नाही कारण यांना मी ओळखतो. माझे कॉम्पिटिटर किंवा मला भीती कोणाची वाटते माहिती आहे, कुठेतरी सॅन फ्रान्सिस्कोच्या व्हॅलीमध्ये किंवा चायनाच्या गुंगझाऊ मधल्या गॅरेजमध्ये, घराच्या गॅरेजमध्ये कुठेतरी एक 20 वर्षाचा मुलगा कॉम्प्युटरवर काहीतरी करत असेल आणि तो येत्या 2 वर्षात फेसबुकपेक्षा काहीतरी चांगलं प्रॉडक्ट आणेल. मला त्याची भीती जास्ती वाटते. सी दिस इज व्हॉट आय से की अंडरस्टँडिंग युअर ट्रू हर्डल ऑर दिस इज व्हॉट आय विल से युअर अंडरस्टँडिंग युअर ट्रू चॅलेंजेस. तसंच आपण गेले काही वर्ष रिअल इस्टेटमध्ये बांधलं की विकलं जात आहे, लॉन्च केलं की विकलं जात आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला काय, 2 बेडरूम 3 बेडरूम, साईज वाढवा, अम्युनिटी वाढवा, स्पेसिफिकेशन वाढवा, क्लब हाऊस द्या, मार्बल द्या, इंटिरियर द्या, स्विमिंग पूल द्या, अजून काही द्या, जगवारचे नळ द्या, हँड्स ग्रोचे नळ द्या. फाईन, पीपल वर हॅपी, पीपल वर वॉन्टिंग इट. नो मोर that class has remained the way we want now. No more we can sell our dreams to others as their dreams is what I feel. And I think हा झाला पोस्ट कोविडचा धक्का. त्याच्याबरोबरनी UDCR सी गव्हर्नमेंट ऑल्सो रिअलाइज आपल्या प्रत्येक बिझनेसच्या प्रॉफिटमध्ये आपल्याहून जास्ती आता कोण कमावत आहे तर गव्हर्नमेंट कमावत आहे. इफ यू सी इन पुणे नियर अबाउट जर एक 5,000 फुटाचा फ्लॅट जर तुम्ही 5,000 रुपये स्क्वेअर फुटने ॲव्हरेज विकत असाल तर नियर अबाउट 700 ते 800 रुपये स्क्वेअर फुट गव्हर्नमेंट काढतं त्यातनं. मग मी जेव्हा गव्हर्नमेंट म्हणतो तेव्हा कॉर्पोरेशन पासून ते स्टॅम्प ड्युटी पासून ते प्रीमियम पासून ते फायर प्रीमियम पासून सगळे लोक इन्व्हॉल्व झाले त्याच्यात. डोंट टेक इट ॲज अ लोकल बॉडी. पण बघ 5,000 रुपयामध्ये 700 ते 800 रुपये जर गव्हर्नमेंट काढून घेणार असेल तर गव्हर्नमेंट आपला नॉन पेईंग, नॉन वर्किंग, नॉन सपोर्टिंग, नॉन असिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग पार्टनर आहे. आणि गंमत अशी आहे की तुम्हाला लॉस झाला तरी गव्हर्नमेंट त्याचा प्रॉफिट काढूनच घेणार आहे. सो हा मग गव्हर्नमेंट आपला पार्टनर आहे आणि गव्हर्नमेंटचं जसे रेव्हेन्यू ड्राय झाले तर गव्हर्नमेंटने काय केलं, सप्लाय वाढवला. गव्हर्नमेंट काय करू शकतं, सप्लाय वाढवायचा. जेवढा जास्ती TDR तेवढा जास्ती FSI, जेवढा जास्ती पेड FSI, जेवढा जास्ती मेट्रोचा प्रीमियम. ऑब्व्हियसली ऑल दिस थिंग्स आपण बसलेलोच आहे गळाला अडकलेल्या माशासारखे की वरनं टाकलं की आपण झेप मारायची त्या गळावरती. अरे पण ते करताना आपण ते पचवू शकणार आहे का? आय थिंक समवेअर दिस कॉल वी हॅव टू टेक. म्हणजे सिम्पल लॉजिक आहे. आताची सिच्युएशन कशी आहे की एखाद्या 20-25 आम्ही हॉस्टेलला असताना रविवारची फीस्ट असायची तेव्हा आम्ही शनिवार रात्री जेवायचो नाही का, तर फीस्ट पूर्णपणे जेवताय आम्ही मनापासून म्हणून. पण दॅट वॉज 18 years and 20 years ओल्ड. आज 52 वर्षाच्या संजय देशपांडे समोर जर भरलेलं ताट आणून ठेवलं पंचपक्वानांनी सांगितलं खा, तर संजय देशपांडेंनी पहिले त्याच्या 52 वर्षाचा विचार करायला पाहिजे. त्याच्या होणाऱ्या डायबिटीसचा, त्याच्यावर अजून नाहीये, होणाऱ्या डायबिटीसचा विचार करायला पाहिजे. वाढत्या वजनाचा BMIचा विचार करायला पाहिजे. हे आपण पचवू शकू की नाही याचा विचार करायला पाहिजे. आणि मग किती खायचं याचा ठरवायला पाहिजे. हे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय मे गो सम टाइम्स वियर्ड अबाउट गिव्हिंग एक्झाम्पल्स, बट दिस इज व्हॉट आय ऑलवेज फील. सेम वे गव्हर्नमेंट तुम्हाला किती FSI वाढवून देत आहे. रिडेव्हलपमेंटला हेच झालं इथे. रिडेव्हलपमेंटला 50% वाढवून देता येतात, 60% वाढवून देता येतात म्हणून लोकांनी घेतले. आज अशी पोझिशन आहे तो 60% FSI कंझ्युम करताना प्रॉडक्टची वाट लागली, प्लॅनिंगची वाट लागली. जे एक्झिस्टिंग फ्लॅट ओनर होते त्यांनी प्रीमियम फ्लॅट घेऊन टाकले आणि तुम्हाला जे 3 कोटी आणि 2 कोटी इथे पुण्याला आम्हाला सेंट्रल पुण्याला फ्लॅट विकायचे स्वप्न होते रिडेव्हलपमेंटचे, ते क्लायंट म्हणतात 2 कोटी देऊन आम्ही असलं घड्याळ प्लॅनिंग नाही घेणार, आमची गाडी बसत नाही असं प्लॅनिंग आम्ही नाही घेणार, झाड नसलेली बिल्डिंग आम्ही नाही राहणार. सो वेअर यू एंड जस्ट बिकॉज यू आर गेटिंग आउट ऑफ ऑल दिस फॅसिलिटीज यू आर गेटिंग 4 FSI 5 FSI, दॅट्स वाय यू गो ऑन बिल्डिंग. त्याच्यापेक्षा पुढे येऊन मी एक सांगतो, टचवूड क्रीडा पुणे डोंट माइंड इफ यू बाय एनी चान्स गेट दिस हिअरिंग ऑर माय शेअरिंग. मी जेव्हा 30 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलो इंजिनिअरिंगसाठी तेव्हा मी अमरावतीहून पुण्याला आलो होतो आणि मी पहिलं पत्र माझ्या आईला लिहिलं होतं की या गावाला उन्हाळाच नाहीये.
कारण मी अमरावती इथे आलो होतो मे मध्ये, आणि मे मध्ये दुपारच्या वेळेस यू कॅन फ्रीली रोम ऑन पुणे. सावली होती, घनदाट सगळं काय होतं. आज 30 वर्षानंतर अमरावतीचं टेम्परेचर 40 डिग्री 42 डिग्री तेवढंच आहे, 45 पण असेल. पुणे मात्र 30 वरनं 40 वर सरकलं एप्रिल मे मध्ये. सो आपण आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये शहराचं काय करून ठेवतोय हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. आज ना उद्या लोक पुणे काय किंवा सातारा काय हे राहायला योग्य शहर आहेत म्हणून आपल्याला निवडतात आहे. उद्या जर आपल्या या ग्रीड पायी आपण शहराच्याच प्रकृतीला धक्का पोहोचवणार असू तर समवेअर पीपल विल लुक फॉर अनदर पुणे और अनदर सातारा. हे मी फक्त पुणे सातारा विषयी बोलत नाहीये, आपण दोघं कनेक्टेड आहोत म्हणून. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी रिअल इस्टेट चांगल्या कंडिशन मध्ये आहे तिथे लोक राहतात आहेत कारण त्या गोष्टी किंवा ते शहर राहण्यालायक आहे म्हणून. उद्या जर आपण आपल्या सगळ्या सिस्टीम पायी आणि आपल्या सगळ्या अजून पायी जर शहराचं वाटोळ केलं, संभव आपली नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये नाही टिकणार, या शहरामध्ये नाही टिकणार, आपल्या शहरांमध्ये. सो हा धोका सुद्धा आपण डोक्यात घेतला पाहिजे. आणि त्यानंतर देन आय विल से की त्यानंतर आपण बिझनेसमध्ये त्या अँगलने आपण बिझनेसकडे बघणं महत्वाचं आहे. सो एकदा हे डोक्यात आलं की आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतर यू कॅन ऑलवेज नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्यानंतर गो फॉर द डिमांड. सी मी हे जे सगळं बोललो, प्लीज डोंट टेक इट ॲज अ निगेटिव्हिटी टुवर्ड्स बिझनेस. समटाइम्स औषधाची कडू गोळी ही आपली तब्येत सुधारण्यासाठी असते, गोळी कडू असते पण तब्येत सुधारण्यासाठी किंवा फिटनेससाठी ती असते. मी जे सांगतोय ते मला जे अनुभव इथे येतात आहे किंवा मी जे बघतोय माझ्या आजूबाजूला घडताना त्याच्यावरनं मी अनालिसिस करतोय की आपल्याला इट इज हाय टाइम आपली खरी डिमांड काय आहे. आपली डिमांड 2 प्रकारे आहे, लक्षात घ्या आपल्या बिझनेसकडनं. एक डिमांड आहे आपण आपला बिझनेस हा का करतोय तर 2 पैसे आपल्याला सुखानी मिळावे म्हणून. यातली ब्रॅकेट फार महत्वाची आहे, सुखानी मिळावे म्हणून. सगळी झोप उडवून तुम्ही 4 पैसे जरी मिळवणार असाल तर फॉर मी द व्हॅल्यू इज 0. दॅट्स व्हॉट आय लुक ॲट इट ॲट माय बिझनेस. ही झाली आपली डिमांड. ओके. अनदर थिंग इज दॅट डिमांड फ्रॉम द कस्टमर, डिमांड फ्रॉम द मार्केट, अँड दिस इज वेअर वी आर रिअली लेस स्टडीड. आपण कधीच हा विचार केला. तुम्ही विचार करा, मी फॉर्च्युनेटली टोयोटा सोबत काम केलं असल्यामुळे मला त्यांचं आणि काही ऑटोमोबाईल मधले इंजिनिअरिंग मधले दोस्त असल्यामुळे ते एखादं नवीन प्रॉडक्ट जेव्हा लॉन्च करतात तेव्हा ते किती स्टडी करतात मार्केटचा हे मी बघितलेलं आहे. एक 120 सीसीची बाईक आणायला यामा किंवा होंडा किंवा हिरो हे लोक त्या 120 सीसी सेगमेंटचा जेवढा थरो अनालिसिस करतात आपण 1% आपल्या मार्केटचा करत नाही. आणि त्याच्यामुळे जी स्टॅग्नन्सी येते मधनच आपल्याकडे किंवा ओव्हर सप्लाय होतो त्याचं हे कारण आहे. अग्रीड, रिअल इस्टेट इज अ टोटली डिफरंट मार्केट आणि इट्स स्टील अ लोकेशन ड्रिव्हन मार्केट. पण लोकेशन ड्रिव्हन मार्केटमध्ये सुद्धा समोरच्या माणसाची बाईंग कॅपॅसिटी आणि समोरचा माणूस त्या मेंटॅलिटीमध्ये आहे की नाही हे बघणं पण तितकंच आवश्यक आहे. सी देअर वॉज अ टाइम जेव्हा आम्ही आपल्यापेक्षा जी सिनियर जनरेशन स्वतःचं घर असणं हे फार महत्वाची गोष्ट मानायची. आता सगळ्यात मोठी आपली कॉम्पिटिशन अशी या जनरेशनच्या मेंटॅलिटीची आहे की घर घ्यायचंच कशाला. जर भाड्याने घर मिळणार असेल आणि माझा जर EMI भाड्यापेक्षा 4 पट मोठा असणार असेल आणि जन्मभर जर मला भाड्याचं घर स्वस्तात मिळणार असेल तर वाय डोंट आय लिव्ह विथ भाड्याचं घर. हू केअर्स. दिस काइंड ऑफ जनरेशन ही आपली चॅलेंज, हा आपला चॅलेंज आहे. सो अनदर इंटरेस्टिंग कोट मी डिमांड अंडरस्टँड मध्ये किंवा आपले चॅलेंजेस समजून घेण्यामध्ये नेटफ्लिक्सचा जो CEO आहे त्याला विचारलं की तुझा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर कोण आहे. त्यांनी काय उत्तर द्यावं. त्यांनी अमेझॉन, हॉटस्टार, डिस्ने, झी असे नाही उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं लोक रात्री झोपतात हा माझा सगळ्यात मोठा एनिमी आहे. लोकांना रात्री झोप येते म्हणजे माझे 12 तास जे माझे त्यावेळेस माझा चॅनल चालू असतं ते 12 तास ते बघत नऊ शकत नाहीत माझं टीव्ही. हा माझा चॅलेंज आहे. सो इमॅजिन पीपल हाऊ व्हेन दे थिंक अबाउट क्रिएटिंग डिमांड और स्टडी डिमांड ॲट व्हॉट लेवल दे कॅन थिंक. आणि आपण कधी असा विचार केलाय आपल्याला काय वाटतं मला प्राईम प्लॉट मिळाला, इथे डिमांड आहे, इथे विकला जात आहे, मी स्कीम लॉन्च करून मला पाहिजे ती मोकळी होतो. इथे 2 बेडरूम खपतील, कोण ठरवतं? मीच ठरवतो. काय स्टडी आहे? नो स्टडी. 2 बेडरूमचा साईज काय असायला पाहिजे, प्लॅनिंग काय असायला पाहिजे, आहे काय आपल्याकडे डाटा? नाहीये. सी गाईज, आत्तापर्यंत याची गरज नव्हती. पण आत्तापर्यंत मग बऱ्याच गोष्टींची गरज नव्हती. आत्तापर्यंत व्हॅक्सिनची पण गरज नव्हती. पडायला लागली आपल्याला व्हॅक्सिनची गरज. सो
या सगळ्या गोष्टींची गरज आता पडणार आहे आणि तुमच्या बायरला काय पाहिजे ते समजावून ते प्रॉडक्ट डेव्हलप करणं ही आताची नीड आहे. आणि तुमचा बायरला काय पाहिजे हे तुम्ही त्या बायरच्याशी बोलल्याशिवाय नाही होऊ शकणार. बिना बायर, आणि यासाठी तुम्हाला जगाशी कनेक्ट राहायला पाहिजे. यासाठी तुम्हाला जगाशी म्हणजे फक्त फ्लॅट होल्डरची नाही, प्रत्येक सेगमेंट मधला माणूस तुमचा बायर आहे. रिअल इस्टेटचा एक ऍडव्हान्टेज काय माहितीये का, की दूधवाल्यापासून ते सुपर रिच माणसापर्यंत सगळे तुमचे बायर असू शकतात. सो यू शुड बी ओपन टू ऑल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सी, दिस इज वेअर यू आर वी आर सपोज टू बी मोर केअरफुल. की आपण काय करतो, आपण कटपेस्ट प्रॉडक्टवर जातो. मोस्टली मी आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट किंवा जेवढ्या गोष्टी घडताना बघितल्या बिझनेसमध्ये, तर आपण आपली इम्प्रुव्हमेंट काय आहे, तर त्यांनी 2x2च्या सिरेमिक टाईल दिल्या का, तर मी 2.5x2 देतो किंवा मी 3x3 देतो. सो वी गो ऑन, वी आर मोर कॉपी कॅट, वी आर बिकम मोर कॉपी कॅट. तुम्ही आज 10 बिल्डरांचे ब्रोशर घ्या, मध्ये साताऱ्यातला असेल, पुण्यातला असेल, न्यू बॉम्बेतला असेल, 10 बिल्डरांचे ब्रोशर घ्या आणि ते कम्पेअर करून बघा. इट इज जस्ट कट पेस्ट थिंग हिअर अँड देअर. सो समवेअर इट इज हाय टाइम की वी हॅव फॉरगॉटन इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन म्हणजे जरुरी नाही आहे की तुम्ही आरसीसीला पर्याय शोधायला जा काहीतरी. इनोव्हेशन म्हणजे काय आहे, तर प्लॅनिंग मध्ये इनोव्हेशन म्हणजे काय, तर क्लायंटशी इनोव्हेशन कुठनं जनरेट होतं. इनोव्हेशन हे आपल्या गरजेतनं जनरेट होतं. आत्ता गरज काय आहे, तर माझे फ्लॅट विकल्या गेला पाहिजे ही गरज आहे. बरं, ही फक्त टेम्पररी गरज असायला नको, तर माय फ्लॅट शुड बी सोल्ड फॉर एव्हर. आणि प्रत्येक वेळेस माझे क्लायंट बदलत राहणार आहे, क्लायंटच्या गरजा बदलत राहणार आहे. त्याच्याप्रमाणे मला इनोव्हेट व्हावं लागणार आहे माझ्या प्लॅनिंगमध्ये, माझ्या एक्झिक्युशनमध्ये, माझ्या वर्किंग सिस्टीममध्ये. ट्राय टू अंडरस्टँड गाईज, इनोव्हेशन इज अ ॲटिट्यूड, इनोव्हेशन इज अ लाईफस्टाईल. इनोव्हेशन म्हणजे गरजेपुरतं, म्हणजे जुगाड म्हणतात ना, भारताला गमतीने नेहमी म्हणतात. मला त्या शब्दाचं वाईट वाटतं, टाइमपास म्हणून ठीक आहे. भारत म्हणजे ना जुगाडू चीज आहे इंडिया म्हणजे. याचं कारण काय आहे की जुगाड म्हणजे काय, आपण वेळ मारून देण्यात एक्सपर्ट आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण सोल्युशन काढतो. पण परमनंट सोल्युशन आणि शॉर्टकट यात फार मोठा फरक आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू शेअर इज, इट इज हाय टाइम दॅट वी शुड चेंज अवर ॲटिट्यूड टुवर्ड्स अवर बिझनेस ॲज अ इनोव्हेशन मोड, नॉलेज मोड. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःचा मॉडेल डेव्हलप करायला पाहिजे. मी कधी इनोव्हेट करू शकतो माझ्या बिझनेसमध्ये, मला स्वतःचं काहीतरी स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे ना. पण अनफॉर्च्युनेटली मी जर शेजाऱ्यांनी 4 बिल्डिंग केल्यात म्हणून मी तशाच 4 बिल्डिंग केल्या, किंवा त्याचं ते प्रॉडक्ट खपलं या रेटला म्हणून माझं त्या प्रॉडक्ट रेटला खपलं असं म्हणून राहिलो, तर कधीच मी इनोव्हेट होऊ शकणार नाही. सो, आणि नाव याचा अनदर व्हाय यू शुड इनोव्हेट इज, नाव युअर क्लायंटेल इज एक्सपेक्टिंग दॅट. आतापर्यंत जे आपले जे क्लायंट होते त्यांनी बाहेरचं जग बघितलं नव्हतं. आता इंटरनेट आणि इन्स्टा आणि फेसबुक आणि स्नॅपचॅट आणि या सगळ्या गोष्टींमुळे, आणि प्लस फिजिकली आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हलिंग इझी असल्यामुळे आणि बाहेरच्या लोकांचं एकमेकांशी एक्सपोजर जे होतं त्याच्यामुळे पीपल नोज इच अदर नाव अँड दे नोज व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. सो आता नो मोर तुम्ही त्याला 2 प्रकारे फसवतो आपण. एक, आपण वाईटाला चांगलं म्हणायला जातो ते लोकांना कळून चुकलंय. बरं, आपण चांगलं जरी करत असलो तरी ते कॉपी केलेलं चांगलं आहे आणि हे ऑलरेडी कोणतरी करतंय आणि आपण फक्त कॉपी मारतोय. सो दिस गाय इज अ कॉपी कॅट, हे पण लोकांना कळतं. People believe, people like, people give respect to genuinity because people have started understanding importance of genuinity. So I think this is where we should change our business model and get ourselves into innovative mode and genuinely ours. That smallest of the things I will tell you. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या प्रोजेक्टमध्ये काही खूप छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. मी माझं उदाहरण द्यायचं म्हणून सांगत नाही, पण जनरल सांगतो की एखादी लहान गोष्ट की माझ्या, जसं आम्ही सांगितलं एन्व्हायरमेंट फ्रेंडली, तर व्हॉट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आपण तेवढंच पाप करतो कॉन्क्रीट जंगल बांधून जेवढं एखादी इंडस्ट्री करते, पण ते करताना आपण काय चांगलं करू शकतो. म्हणजे पक्ष्यांसाठी घरटी देणं किंवा बर्ड फिडर लावणं टेरेसमध्ये, ज्याच्यामध्ये चिमण्या येऊन पाणी पिऊ शकतील आणि दाणे खाऊ शकतील, ती अरेंजमेंट करून देणं. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, पण यात कोणीतरी सुरुवात केली तर लोकांना त्याची जेन्युइनिटी पटते. आणि दिस इज व्हॉट, इफ संजय देशपांडे कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट. बट देन two things, try to copy good things with your touch. At the same time, try to do one thing at least which people will copy from you. So you can say this is my product. अभिमानाने सुद्धा आणि तुमच्या क्लायंटला सुद्धा सांगताला पाहिजे. That becomes a plus point of your business is what need of the time I feel. Next slide please.
आणि यासाठी दिस इज द की. ओपन युअर विंडोज अँड डोअर्स टू. सी व्हॉट इट मीन्स की ओपन युअर विंडोज अँड डोअर्स टू मीन्स की जगाला ऍक्सेसिबल राहा आणि जगाला तुम्हाला ऍक्सेसिबल पण राहू द्या. म्हणजे फक्त मला बाहेरचं बघून मी बदलत नाही, तर मला बाहेरच्या जगाला मी काय हे कळलं पाहिजे. त्यातनं 4 लोक तुम्हाला सजेस्ट करू शकतात, अरे ये तू कर सकताय, ये तू कर सकताय. त्या सजेशन तुम्ही सी एनी इंटरॅक्शन शुड बी टू वे, एनी व्हेंटिलेशन शुड बी टू वे. सी आपण जेव्हा सिंपल लॉजिक क्रॉस व्हेंटिलेशन जेव्हा म्हणतो ना घराचं, तेव्हा क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे फक्त आतली हवा घरामध्ये येणं नसतं, घरातली हवा बाहेर जाणं हा पण क्रॉस व्हेंटिलेशनचा पार्ट असतो. कारण आतली हवा जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेरची हवा आतमध्ये येईल कशी. So this is the aspect, same thing, same analogy is applicable to knowledge also. Whatever is outside available knowledge and whatever is within you, it should keep on interacting. It should keep on exchanging. Then and then you can innovate, and then you can become more innovative. And that this is the important aspect which real estate has never done. किती वेळा मला एक सांगा, तुमच्यातला मी आजही कधी काळी मी दर रविवारी करायचो, आजही मी जसा मला वेळ मिळेल माझ्या आजूबाजूच्या एरियामधल्या बिल्डरच्या साईट जीन्सची पॅन्ट टी शर्ट आणि शूज घालून जाऊन बघून येतो. आणि मी साधी कुठली तरी 2 व्हीलर घेऊन जातो किंवा साधी गाडी घेऊन जातो की त्याला वाटलं नाही माझे क्लायंट आला. मी जनरल एक इंजिनियर आलाय, साईटवर काय चाललंय बघायला जाऊन त्या लोकांची साईट बघून येतो आणि माझ्या परीने अनालाइज करायचा प्रयत्न करतो की यांनी काय वेळ केला ना आपण काय नाही करू शकत किंवा आपण काय करू शकतो. मी आजही दुबईला वर्षातून एकदा जातो शॉपिंगसाठी नाही, दॅट इज बाय प्रॉडक्ट फ्रँकली. मी दुबई इज अ वर्ल्ड प्लॅटर इन अ वे. जगातलं आर्किटेक्चर तिथे येतं, जगातले लोक तिथे त्यांचे डेव्हलपमेंट करतात आणि ते काय करतात त्यातला 1% तरी आपण नक्कीच आपल्याकडे इम्प्लिमेंट करू शकतो किंवा त्याच्यावरनं आपण आपल्या काहीतरी डोक्यात आयडिया येऊ शकते ती आपण इम्प्लिमेंट करू शकतो. सो दीज आर द थिंग. आणि वन्स यू डू इट, you showcase it to your client, you showcase it to your team, you showcase it to your friends, tell them की I am doing this kind of thing and ask them की याच्यात हे काही खरोखर योग्य आहे का. तेवढं ओपन राहा. हा काय बावटपणा याची काही गरज नाही आपल्याला असं म्हटलं तर तुला अक्कल नाही असं नका म्हणू, जे आपली युज्युअल प्रॅक्टिस आहे. त्याच्याऐवजी अंडरस्टँड व्हाय ही हॅज सेड सो. युटिलिटी त्याची खरोखर असेल कंटिन्यू करा, इनोव्हेट करा, नसेल काढून टाका तो ॲटम. These kind of things are highly required for. These are the challenges which we have to do. These are the things which we have to modify at our end as a real estater. Next slide please. And coming back to this thing ki don't be afraid or shy. म्हणजे आपण see most builder touchwood again I have seen आपण कुठे थांबलो किंवा कुठे प्रॉब्लेम मध्ये आलो तर आपला सगळ्यात मोठा शत्रू आपला इगो आहे. मला कळतं, मला येतं, मी 10 बिल्डिंग केल्यात, माझ्या नावावर फ्लॅट विकलेल्यात, असं भले भले म्हणत त्या लोकांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गावांमध्ये याची उदाहरणं आहेत. आणि आत्ताच का होत गेलं याचं कारण देअर वॉज अ टाइम की आपल्याला सगळं माहिती होतं कारण आपण बिझनेस करत होतो आणि आपणच फक्त बिझनेसमध्ये होतो. नाव द टाइम्स आर गॉन. नाव पीपल नोज मोर दॅन अस अबाउट अस. नाव गुगल अर्थ प्रोव्हाइड्स एव्हरी इन्फॉर्मेशन. आता लोक डॉक्टरला पीएचडी झालेला चॅलेंज करतात, आपण तर की झडकी पत्ती आहे. सो आपल्याला जे माहिती नाही, आपल्याला ज्याची आयडिया नाही, समजावून घेण्यात काहीच लाज नाहीये. आणि आपण कालपर्यंत मी असं करून फ्लॅट विकले म्हणून आज मी आता हे असेच विकीन असं होणार नाहीये. आपण नाही विकू शकत आहे म्हणून हा सब्जेक्ट आज आपण डिस्कस करतोय. सो कालपर्यंत आपण जे करत होतो ते करून जर आपल्याला पैसे मिळत असते आणि सुखाने झोप येत असती तर आज संजय देशपांडे या सेमिनारवर बोलायलाच राहिला नसता. आय थिंक दिस इज द ॲटिट्यूड विथ विच नाव वी शुड लुक ॲट अवर बिझनेस. कीप अवर इगो आउट, कीप अवर इगो आउट ऑफ द ऑफिस, आउट ऑफ द होम, आउट ऑफ एव्हरीथिंग. याचं कारण तरच आपण स्वतः इनोव्हेट करू शकू, तरच आपण स्वतः डेव्हलप करू शकू. नेक्स्ट. आणि त्यासाठी काय करणं जवळ आहे, त्यासाठी वी नीड टू कनेक्टेड टू एव्हरी सेगमेंट रिलेटेड टू अवर ऑफिस. एव्हरी सेगमेंट म्हणजे काय तर प्रत्येक जण आज तुम्ही मला बोलवलं, आय एम कनेक्टेड टू यू. एव्हरी पर्सन रिलेटेड टू अवर बिझनेस इज अवर क्लायंट.
मग तो माझ्याकडे पेपर टाकणारा असो, माझ्या गेटवरचा वॉचमन असो, किंवा माझा सप्लायर असो, किंवा माझा बँकर असो, किंवा माझा अजून कोणी असो, फक्त माझ्याकडे फ्लॅटची एन्क्वायरी करणारा माझा क्लायंट नाही आहे. एव्हरी पर्सन हू सम हाऊ इंटरॅक्ट विथ माय ऑफिस, माय वर्क इज माय क्लायंट. आणि आय थिंक ह्या अँगलनी जर आपण त्या सगळ्यांशी बोलायला लागलो तर त्यांचं नॉलेज आपल्याला मिळू शकतं, तर त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. आणि त्यासाठी जे शेवटी टुगेदरनेस काय किंवा बॉन्डिंग काय आहे, या गोष्टी टुगेदरनेस किंवा बॉन्डिंग या शब्द बोलायचे नाही आहेत, या जगायच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा हार्ड टाइम असतात, जसं मी म्हटलं की दिस इज द बेस्ट शिल्ड. आज इफ वी आर टुगेदर कलेक्टिव्हली वी आर अ पॉवर. आणि हे टाइम्समध्ये इट इज द बेस्ट वेपन टू चार्ज, म्हणजे चांगलं काहीतरी करायला. आज जे काय आपण शेअर करतोय ते शेअर एकत्रपणाने होणार आहे. आणि जर संजय देशपांडे बिल्डर आहे म्हणून क्रीडा साताराचा मित्र असू शकतो, किंवा क्रीडा साताऱ्यामधल्या एखाद्या बिल्डरचा मित्र बनू शकतो कारण संजय देशपांडे पण बिल्डर आहे, तर एखादा ऑटोमोबाईलवाला डीलरवाला काय, एखादा ग्रोसरी शॉपवाला काय, एखादा पेपरची एजन्सी असलेला काय, किंवा एखादा मीडिया हाऊसवाला काय, हा पण आपला मित्र बनायला पाहिजे. आय थिंक वी फ्रॉम देम वी अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. फ्रॉम देम वी कॅन अंडरस्टँड रिझन्स टू इनोव्हेट अँड वेज टू इनोव्हेट. सो हे करताना काही प्रोफेशनल गोष्टी आपल्याला पाहायलाच पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्याविषयी मी जसं म्हटलं डिसरिस्पेक्ट काय, बिल्डरांविषयी एक अतिशय समज योग्य आहे किंवा अयोग्य आहे दॅट इज डिफरंट, की गरज असेल तेव्हाच हे लोक आपल्याशी मैत्री करतात. हे मी नॉट ओनली फक्त ऑफिसर लोकांकडनं ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे, हे मी कॉमन माणसांकडनं पण ऐकलेलं आहे. आपल्या क्लायंटला जोपर्यंत आपण सगळे पैसे घेऊन पोझिशन देत नाही तोपर्यंत आपण त्याचे सगळे कॉल घेतो, कारण पैसे येणं बाकी असतं. त्यानंतर आपल्यातले अर्धे लोक त्याला परत कधी आयुष्यात भेटत पण नाही. आपल्या सप्लायरनी जोपर्यंत आपल्याकडे माल टाकतो तोपर्यंत आपण त्याचे कॉल घेतो किंवा त्याला फोन कधी करतो, आपल्याला जेव्हा साईडवर सिमेंटची गाडी येत नाही तेव्हा. पण तेच जेव्हा त्याचा चेक आपल्या ऑफिसमधनं क्लिअर होत नाही तेव्हा आपल्यापर्यंत त्याचे कॉल पण येत नाही, त्याला खालच्या खाली कटवलं जातं. सी, या सगळ्या गोष्टीतनं आपली एक इमेज तयार होत असते आणि या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी टुगेदरनेस ला डॅमेज होत असतं. इफ I consider something as my team, I consider somebody as my part of my team, I consider a bonding or togetherness with someone, then I should be with him neck to neck, shoulder to shoulder in his problem also, then only he will stand with my problems. So this is another aspect we need to improve. And again, earth is round. आज तुम्ही एखाद्याचा कॉल घेऊ नका, उद्या तो तुमचा कॉल घेणार नाहीये. मग मी आय एम अ डायहार्ड फॅन ऑफ मूवीज. सो अग्निपंथ मधला अमिताभ बच्चनचा डायलॉग मला फार आठवतो आणि मी तो माझ्या स्टाफला कायम सांगतो, जे अमेयनी मगाशी माझा बोलताना उल्लेख केला होता, की बच्चन त्या सरपंचाला म्हणतो, हवा बहुत तेज चलती है सुभानराव, टोपी संभालो उड जाएगा. सो गाईज, आता तर हवा फारच तेज चालते, एवढं लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट लाईन. अँड वाईल फिक्सिंग स्ट्रॅटेजीज, वेन यू ओपन द फ्रंट डोअर, रिअर डोअर शुड बी ओपन. बऱ्याचदा आपण शेवटी प्रत्येक बिझनेस हा रिस्क आहे, ऍक्सेप्ट इट, नो प्रॉब्लेम अबाउट इट. रिस्क घेणं हा याच्याशिवाय बिझनेस होऊ शकत नाही. हा नोकरीतला आणि बिझनेस मधला फरक आहे. एवढं ती अक्कल मला गेल्या 25 वर्षात आलेली आहे. आणि प्रत्येक रिस्कला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, पण ब्लाइंड जम्प मारायचे दिवस नाही आहेत आता आणि नसणार आहेत. देअर वेअर हे टाइम इन रिअल इस्टेट एव्हरीवेअर. कोणी कुठेही बांधा, काही बांधा, कसेही बांधा, विकला जात होतं. काही रेटनी घ्या, रेट वाढवून मिळत होते. आता द काइंड ऑफ एंटायर सिच्युएशन विथ ज्युडिशियर अँड गव्हर्नमेंट, आपल्या पार्टनरची मेंटॅलिटी टुवर्ड्स गेटिंग मोर मनी विदाउट डुईंग एनिथिंग लाईक इन्क्रीजिंग FSI अँड गिव्हिंग रिलॅक्सेशन्स, आता असं होणार नाहीये. सो व्हॉट आय ऑलवेज फील इज की तुम्ही एक्सपांड करा बिझनेस डेफिनेटली. आता मी असं म्हणत नाही की एक बिल्डिंगवर आयुष्य माना किंवा समाधान माना, पण एक्सपांड करताना फॉलबॅक पण ठेवा. आज एका बिझनेसवर डिपेंड राहू नका. रिअल इस्टेटच्या अलाइड 100 बिझनेसेस आहेत. हॉस्पिटॅलिटी आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, ओल्ड एज होम्स आहे, देर आर हॉस्पिटल आहेत, मेडिकल बिझनेसेस आहेत, हॉटेल्सचे आहेत, देर आर 100 अलाइड बिझनेसेस, सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत. फर्स्ट कन्सिडर दॅट दिस इज नॉट द रोटी कपडा और मकान, याला मरण नाही, बरोबर आहे, पण रोटी कपडा और मकान देणाऱ्यांना मरण असू शकतं, एवढं लक्षात ठेवा. सो यू कॅन ऑलवेज डायव्हर्सिफाय और हॅव युअर हँड्स इन 2 or 3 बिझनेसेस ऍट अ टाइम. त्याला मी म्हणतो की पुढचं दार उघडताना मागचं दार उघडं का पाहिजे, तर कधी असंही होऊ शकतं की समोरच्या दारात आत येणारा प्रत्येक जण मित्र नसतो, शत्रू पण असू शकतो. ही सिंपल फिलॉसॉफी आहे. सो देअर हॅज टू बी अ बॅकअप प्लॅन इन एनी काइंड ऑफ बिझनेस अँड स्पेसिफिकली दीज काइंड ऑफ टाइम्स. बॅकअप प्लॅन म्हणजे
दुसरं प्रोजेक्ट पण असू शकतं. नॉट नेसेसरी की म्हणजे एकाच प्रोजेक्टवर माझे सगळे होप्स नका लावू. 2 प्रोजेक्ट ठेवा की ऍट अ टाइम 2 किंवा 3 प्रोजेक्ट मध्ये तुमचे रोलिंग चालू राहतं. हे पण एक अशा गोष्टींचा विचार 4 लोकांशी बोलल्याशिवाय येत नाही. मला ही अक्कल नव्हती, 4 लोकांशी बोलल्यानंतर झाली आणि इम्प्लिमेंट करता आली. नेक्स्ट स्लाइड. आणि सगळ्यात महत्वाचं की अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट अँड स्पेंडिंग. बरेचदा आपण गाडी घेतो, मर्सिडीज घेतो, प्रत्येकाला घ्यावीशी वाटते, BMW प्रत्येकाला घ्यावीशी वाटते. आपण त्याला इन्व्हेस्टमेंट समजतो, कारण दिसलं पाहिजे ना मी बिल्डर आहे, दिसलं पाहिजे माझ्याकडे माझ्याकडे लँड बाईंग कॅपॅसिटी आहे अँड ऑल दोज थिंग. अशा याच्यात आम्ही मोठे झालो फिलॉसॉफी ऐकत. पण मला असं वाटतं की इज हाय टाइम की कशाला इन्व्हेस्टमेंट म्हणायची आणि कशाला स्पेंडिंग म्हणायचं. इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये फायदा मिळवून देते, मग तो पैशामध्ये असेल, रिलेशन्समध्ये असेल किंवा फ्युचरमध्ये असेल. आता मार्केटिंगच्या पण स्ट्रॅटेजी किती बदलल्या आहेत. एकेकाळी पेपरमध्ये तुम्ही ऍड दिले की पूर्ण पेपरच्या त्या दिवशी किती फोन आले याच्यावरनं त्या ऍडवरचं इन्व्हेस्टमेंटचं खर्च वसूल झाला की समज जायचं. आता तुम्ही इन्स्टावर जेव्हा ऍड देता तेव्हा माणूस ती लक्षात ठेवतो. त्याला जेव्हा घर घ्यायचं असतं तेव्हा ते पेज सेव्ह स्क्रीनशॉट काढून ठेवला असतो, तेव्हा तुम्हाला मेसेज करतो. तुम्ही इन्स्टावरची ऍड बंद करून 3 महिने झालेले असतात. तुम्हाला वाटतं इन्स्टावरचं कॅम्पेन वाया गेलं. इट्स नॉट सो. त्या इन्स्टाच्या कॅम्पेनला तुम्ही स्पेंडिंग म्हणता, अरे खर्च झाला वाया गेला. तसं नाहीये. डायमेन्शन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड स्पेंडिंग आर चेंजिंग. अंडरस्टँड दॅट. तुम्ही 2 व्हीलरवरनं गेलात आणि 5 कोटीची जमीन घेतली, कोणाला काही फरक पडत नाही. आता दुनिया बदलली. आता बिल्डर कुठल्या गाडीतनं येतो याला काही घेणं नाही राहिलं. बिल्डर बिल्डिंग कम्प्लीट करू शकतो की नाही हा कॉन्फिडन्स जनरेट करायचा असेल तेव्हा तेच स्पेंडिंग म्हणू शकेन मी. आणि त्यासाठी जे काय लागतं ते केलं तर इन्व्हेस्टमेंट होईल. अदरवाईज शोबाजी करायला गेलं तर स्पेंडिंग धरलं जाईल. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही नाही धरलं, तुमचा क्लायंट धरलं आणि शेवटी तुमचा क्लायंट तुमचं भवितव्य ठरवणार आहे, तुम्ही नाही. नेक्स्ट. आणि हे सगळं करताना जस्ट कीप सम टाइम फॉर युअर ओन इम्प्रुव्हमेंट ऑल्सो. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या बिझनेसचा ड्रायव्हिंग फोर्स आहात. सो फक्त बिझनेस ऑटोमॅटिकली इनोव्हेट नाही होणार आहे. तुम्ही इनोव्हेट झाला तर बिझनेस इनोव्हेट होणार आहे. आणि फॉर दॅट तुम्ही काय आहात तुमच्या बिझनेससाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्याचा क्लायंट कसं करतोय, आता क्लायंट त्या बिल्डरला भेटतो, त्या बिल्डरच्या विषयी वाचतो, त्याच्या फेसबुकच्या पेस्ट वाचतो. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटला माझ्याविषयी मला जेवढी माहिती नसते तेवढी त्याला असते. मी काल रात्री किंवा मागच्या आठवड्यात कुठल्या हॉटेलमध्ये पार्टीला गेलो होतो हे मी इन्स्टावर टाकलेलं असतं, मी विसरलेलो असतो, त्याला बरोबर माहिती असते हा कुठल्या पार्टीला गेलेला आहे. सो कीप इट इन माइंड. तो क्लायंट तुम्हाला जज करणार आहे, ऍज ए इंडिव्हिज्युअल, ऍज ए पर्सन जज करणार आहे. तुमच्या टीमवर तो इम्पॅक्ट होणार आहे. सो तुम्ही स्वतः काय आहात एक ह्युमन बिईंग म्हणून हे तुम्हाला जर इम्प्रुव्हमेंट करायची असेल, तुम्हाला जर नाही कळलं तर तुम्ही तुमच्या स्टाफला किंवा तुमच्या क्लायंटला सांगू शकणार नाही तुम्ही काय आहात. सो दॅट टाइम इज इक्वली इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड. आणि सगळ्यात लास्ट की कीप हेल्पिंग. सी, पेरल्याशिवाय उगवत नाही. शेतकरी माणसाचा सिंपल मंत्र आहे जो बिझनेसमन विसरलाय आपल्यातला, की तुम्ही पेरत राहा. शेतकरी काही हा विचार करून पेरत नाही की उगवेलच म्हणून. एखाद्या वेळेस उगवतं, एखाद्या वेळेस नाही उगवत, फाईन, पण पेरलंच नाही तर उगवणार नाही. सो अँड व्हॉट इज दॅट? ट्राय टू एक्सटेंड युअर हेल्प टू एनीबडी हू कम्स टू युअर ऑफिस, एनीबडी हू कम्स टू इन युअर कॉन्टॅक्ट. ठीक आहे, 10 पैकी 9 लोक नाही सांगणार तुम्ही काय मदत केली किंवा आम्हाला तुमची मदत झाली. एकच माणूस सांगेल, फाईन. त्या एक माणसाचा डोक्यात धरू नका. त्या एक माणसाच्या हिशोबाने स्वतःला हरभरा चढवून घेऊ नका. आणि 9 माणसांनी तुम्हाला चांगलं नाही म्हटलं म्हणून वाईट पण वाटून घेऊ नका. सी, तुम्ही काय करता याच्यावरनं तुम्ही चांगले बिझनेसमन आहात की नाही हे ठरणार आहे. आणि आय थिंक तुम्ही चांगले बिझनेसमन आहात हे तुम्ही म्हणून चालणार नाहीये. हे लोकांना पटलं पाहिजे. तुम्ही चांगले बिझनेसमन आहात तरच ते लोक ऍक्सेप्ट करणार आहेत की तुमचं कंपनी, तुमची टीम ही चांगली आहे. तुमच्याशी डील करताना कम्फर्ट वाटेल. आणि आय थिंक या सगळ्या गोष्टींमधनं एक सेटअप तयार होत असतो. आणि त्यासाठी फर्स्ट ॲज अ से यू हॅव टू बी अ गुड ह्युमन बिईंग. कदाचित तुम्ही गुड बिझनेसमॅन बनाल किंवा नाही बनाल, दॅट इज डिफरंट, पण ॲटलीस्ट यू विल एंड अप ॲट अ गुड ह्युमन बिईंग फर्स्ट. अँड फॉर मी इट हॅज ऑलवेज मॅटर मोस्ट. दॅट्स वाय आय वॉन्टेड टू शेअर ऑल दिस थिंग ओव्हर हिअर. थँक यू व्हेरी मच फॉर. आय होप बोरिंग नाही झालं फारसं.
आणि नाव वन्स अगेन heartfelt thank to all for listening all this thing on Zoom and all those things. Hi, this is Sanjay Pandey and thank you very much all Sadarkar Kadai for giving me this honor to grace your general body and to address you आणि तुमच्याशी काही माझे विचार शेअर करायला. थँक्यू.